नमस्कार, मी दत्ता चौले. स्वागत आहे आपलं माहिती दत्ता चौले या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जर पीक विमा भरायचा असेल यावर्षी तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जी नवीन सूचना आलेली आहे किंवा अटी व शर्ती आहेत, सातबाऱ्यावरचं नाव आणि आधारवरचं नाव एक असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आमचं तर नाव वेगवेगळं आहे, मग ते कसं दुरुस्त करायचं. आम्हाला जर समजा सातबाऱ्यावरचं नाव दुरुस्त करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, किंवा आधारवर चुकी झालेली आहे तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, कोणत्या ऑफिसेसला भेटायचं, कोणकोणते कागदपत्र द्यायचे. आता पीक विम्याची जी सवलत आहे भरण्याची, ती एक मुदत आहे, ती 1 महिन्याची आहे. मग 1 महिन्याच्या आत हे कागद दुरुस्त होऊन आम्हाला विमा भरता येईल का, या सर्व प्रश्नांमुळे शेतकरी गोंधळून गेलेला आहे. काळजी नसावी, विषय तसा गंभीर आहे, परंतु मी समजून सांगायला खंबीर आहे. त्यामुळे इडापिडा टळू दे, बळीचं राजे उदे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं सातबाऱ्यावरचं नाव चुकीचं असतं. कारण सातबाऱ्यावर नाव हे वडिलोपार्जित, जेव्हा आपण जमीन वारसा हक्काने येते किंवा खरेदी करतो, ही जनरली ज्यांचं कुणाचं जमीन एक 15 वर्षापूर्वी खरेदी केलेली आहे किंवा 20 वर्षापूर्वी खरेदी केली आहे, त्यावेळेस आधार कार्ड अस्तित्वात नव्हतं आणि ते जे नाव टाकण्यात आलेलं आहे ते मतदान ओळखपत्र किंवा जे चालू नाव आहे, बोली नाव आहे, त्यावरनं नाव टाकण्यात आलेलं आहे. सातबाऱ्यावर नाव दर्ज करताना कुठला कागदाचा आधार घेतला गेला नव्हता. परंतु वर्षानुवर्ष आपल्याला त्यात कधी अडचण आलेली नाही, त्यामुळे ते कधी बदलण्याचा प्रयत्नही केला नाही. खरेदी विक्री झाली नाही, जमीन जी आहे ती जमीन तशीच राहिली तुमच्या नावावरती. परंतु आता जो काही नवीन नियम सांगत आहे की पीक विमामधून तुम्हाला जर वंचित राहायचं नसेल तर आधारचं नाव आणि सातबाऱ्याचं नाव एक असणं गरजेचं आहे. कारण बोगस विमा प्रकरणाला टाळण्यासाठी, आळा घालण्यासाठी काय तो हा 8 तास आहे असं सांगण्यात आलेलं आहे. असो, मग आता हा प्रश्न आहे की कसं नाव बदलायचं. जर समजा तुमचा आधारवरचं नाव बदलायचं असेल तर तुम्हाला एक पुरावा तुम्हाला देणं गरजेचं आहे. म्हणजेच मतदान ओळखपत्र असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा तुमचा जन्माचा दाखला असेल, तर या 3 गोष्टी दाखवून तुम्ही आधारवरती नाव बदलू शकता. मग आधारवरती नाव बदलल्यानंतर कालावधी किती लागतो, त्याला एक कमीत कमी 10 ते 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो आधारवरती नाव बदलण्यासाठी. जर कुणाचं सातबाऱ्यावरती नाव चुकलेलं असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही तलाट्याला भेट घ्या. ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला राजपत्रक देणं गरजेचं आहे. काही जण म्हणतात की 100 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र दिल्यानं होतं का, तर 100 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्रानं होणार नाही. राजपत्रक तुम्हाला देणं गरजेचं आहे. मग आता हे राजपत्रक नेमकं बनवायचं कसं, कुठं बनवायचं, त्यासाठी काय कागदपत्र लागतात, खर्च किती लागतो, वेळ किती लागतो, ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. राजपत्रक बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक 100 रुपयाचा बॉन्ड घ्यायचा आहे. तो बॉन्ड घेतल्यानंतर त्यावरती एक शपथपत्र टाईप करायचं की चुकून माझं नाव सातबाऱ्यावर जे काही नाव झालेलं असेल ते, आणि इतर कागदपत्र म्हणजे तुमचं पॅन कार्ड, आधार कार्डवरती जे काही नाव असेल ते, आणि दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे, किंवा माझं जुनं नाव किंवा चुकीचं नाव हे सातबाऱ्याप्रमाणे नाव टाकायचं आहे, आणि माझं चालू नाव किंवा दुरुस्त नाव हे आधार कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट्सप्रमाणे टाकायचं आहे, आणि दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याचं असं एक शपथपत्र टाईप करून घ्यायचं आहे. आणि त्या शपथपत्राला एक साधी नोटरी, ज्याला की 30 ते 40 रुपयाची नोटरी येते, ती नोटरी करणं गरजेचं आहे. ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला CSC केंद्र असेल किंवा तुम्ही ऑनलाईन स्वतः करू शकता, किंवा त्यामध्ये तुम्हाला गॅजेट कसं बनवायचं एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही घरी बसल्यासुद्धा गॅजेटला अर्ज करू शकता. परंतु जर तुम्हाला जमत नसेल तर सायबर कॅफेवरती जा, भेट द्या, आणि तिथं जाऊन तुम्हाला हा कागद जमा करायचा आहे. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड देणं आहे, तुमचं एक पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, आणि हा जो काही 100 रुपयाचा बॉन्डचा शपथपत्र आहे ते. या 4 कागद जमा केल्यानंतर तुम्हाला एक पावती देण्यात येईल. त्याला लागणारं शुल्क आहे 560 रुपये, आणि वर काय ते 100-200 रुपये जो कोणी सर्व्हिस देणार आहे तो चार्जेस करेल. म्हणजे 800-850 रुपयाचा हा खर्च, प्लस बॉन्ड घेऊन टाईप करण्याचा एक 100-200 रुपयाचा खर्च, म्हणजे 1000-1200 रुपयाचा काय तो खर्च तुम्हाला लागणार आहे. हे झालं कागदपत्राच्या बाबतीत आणि लागणाऱ्या खर्चाच्या बाबतीत. मग आता आपण पाहूयाला कालावधी किती लागतो. जनरली ह्या कालावधी असा असतो की राजपत्रक आठवड्याला प्रकाशित होतात, परंतु जोपर्यंत 200 अर्ज येत नाहीत, म्हणजे 200 ॲप्लिकेशन्स येत नाहीत मुद्रणालय विभागात, त्या आठवड्यात जर 200 अर्ज आले तर ते राजपत्रक पब्लिश करतात. त्यामध्ये 2 प्रोसेस आहेत. एक तर राजपत्रकला जे ॲप्लिकेशन केलं ते अप्रूव्ड होतं. अप्रूव्ड झालं की तुम्हाला लगेच राजपत्रक काढता येत नाही. अप्रूव्ड झाल्यानंतर ज्यावेळेस ते पब्लिश होतं, म्हणजे त्याची प्रिंटिंग होते, त्यावेळेस तुम्हाला ते डाउनलोड करून तुम्हाला ते मिळवलं जाईल. यासाठी लागणारा कालावधी
10 दिवस असू शकतो, 15 दिवस असू शकतो, 20ही दिवस असू शकतो. म्हणजे त्यामध्ये असं ठराविक सांगता येणार नाही की 10 दिवसातच तुम्हाला तो कागद मिळेल. मग तो कागद जो काही राजपत्रक मिळाल्यानंतर तुम्हाला द्यायचे भेट तलाट्याची. आता तलाट्याची भेट घेतल्यानंतर तो सज्जावर असेल नसेल, कारण त्याच्याही मागे बरेचसे काम आहेत, आणि त्यांनी जरी घेतलं जमा करून तरी त्यांनी ते ऑनलाईनला करणं गरजेचं आहे. ऑनलाईनला केल्यानंतर ते ऑनलाईनला दिसणं गरजेचं आहे. मग ते दिसायलाच कमीत कमी 15 दिवस लागतात. मग जर समजा तुम्ही राजपत्रक बनवायला 20 दिवस घालवले आणि ते दिसायला तुम्हाला 20 दिवस गेले, तर 40 ते 50 दिवस जरी इथंच गेले असतील तरी अशाने तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहू शकता. परंतु आता यामध्ये तर काही तोडगा राहिलेला नाहीये. काही ठिकाणी म्हणतात विमा प्रतिनिधी की 100 रुपयाच्या बॉन्डवरती पण जर तुम्ही विमा भरताना जोडला प्रतिज्ञापत्र जे तुम्ही गॅजेटला देणार आहे तरी भागेल. परंतु याची काही शाश्वता नाहीये, कारण SBI जनरल सारख्या ज्या कंपन्या आहेत जे की फक्त काम चुकारूपणा किंवा वेळ ढकलण्यासाठी त्यांना फक्त एक कारण मिळतं की या कारणामुळे तुम्हाला विमा मिळणार नाही. मग त्यामुळे आपण वंचित राहू शकतो. आशा करूया की येणाऱ्या काळात ही जी काही जाचक आठ ज्याला सूचना म्हणून सांगण्यात आलेलं आहे ही शेतकऱ्यांसाठी वापस घेण्यात येईल. त्यासाठी प्रयत्न हे सुरूच आहेत आणि लवकरात लवकर नव्याने पुन्हा शेतकऱ्यांना अर्ज भरण्यात सुरुवात करण्यात येईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजपत्र किंवा गॅजेट बाबत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.